are watching खबर फेस टू फेस। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। शिवसेना की युवा स्वराज सेवा संस्था ट्रस्ट की ओर से गुरुवार 10 जुलाई 2025 को मालवानी गेट नंबर 1 खारोडी गांव में एक विशेष सामाजिक सेवा कार्यक्रम का आयोजन किया गया। विभाग क्रमांक 2 शाखा क्रमांक 32 द्वारा आयोजित इस कार्यक्रम में स्थानीय स्कूली विद्यार्थियों को मुफ्त कॉपियां और वरिष्ठ नागरिकों को मुफ्त छाते वितरित किए गए। ये कार्यक्रम शाखा क्रमांक 32 महिला विभाग की पहल पर संपन्न हुआ, जिसमें बारिश के मौसम को देखते हुए जरूरतमंद विद्यार्थियों को शैक्षणिक सामग्री और वरिष्ठ नागरिकों को बारिश से सुरक्षा हेतु छाते दिए गए। कार्यक्रम का स्थान था मालवानी गेट नंबर 1 खारोडी गांव स्थित भारती भवन, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हॉस्पिटल के सामने, शिवाजी कॉम्प्लेक्स, शाखा क्रमांक 32 परिसर। यह आयोजन सुबह 11 बजे से दोपहर 2 बजे तक चला, जिसमें बड़ी संख्या में विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक और स्थानीय नागरिक उपस्थित रहे। कार्यक्रम का नेतृत्व शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण दादा नलावडे ने किया। उन्होंने बताया कि यह सेवा कार्यक्रम गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर समाज सेवा की भावना से आयोजित किया गया है। आने वाले समय में भी इसी प्रकार के जनहितकारी कार्यक्रम लगातार आयोजित किए जाएंगे। इस आयोजन के अंतर्गत यह स्पष्ट रूप से बताया गया कि केवल पहले से पंजीकृत विद्यार्थियों और वरिष्ठ नागरिकों को ही वह्याएं और छाते दिए जाएंगे, जिससे वितरण में कोई अव्यवस्था न हो। कार्यक्रम में शिवसेना के वरिष्ठ पदाधिकारियों, महिला पदाधिकारियों और युवा कार्यकर्ताओं की भी सक्रिय सहभागिता रही। स्थानीय लोगों ने इस सेवा उपक्रम की सराहना करते हुए इसे एक प्रेरणादायक सामाजिक उदाहरण बताया। शिवसेना की यह पहल समाज में सेवा, सहयोग और सामाजिक उत्तरदायित्व की भावना को बढ़ावा देने वाली साबित हुई। आइए देखते हैं खबर फेस टू फेस उमर अब्दुल्ला की खास रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व माननीय महाराष्ट्राचे पक्षप्रमुख व हिंदू युद्धसम्राट बाळासाहेब ठाकरे व तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री व आजचे उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदराने ठेवून यांच्या हाताखाली मी काम करत आहे। आज शाखा प्रमुख प्रवीण नलावडे। आज मी गुरुपौर्णिमा निमित्त सगळ्यांना छत्री वाटप, वही वाटप ठेवलेले आहे आणि आज दरवर्षी ठेवतो। हा माझा तिसरा वर्ष है, मैं कार्यक्रम राबवतो है। कितने लोगों को छतरी बांटा आपने? मैंने आज गुरु पूर्णिमा के निमित्त सभी को मैं हार्दिक शुभेच्छा और अभिनंदन करता हूँ। मी आज गेले 2-3 वर्षापासून मी हा कार्यक्रम राबवतो आहे। ज्येष्ठ नागरिकांना 1000 छत्री वाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना माझ्या ज्या वॉर्ड मधले त्या 2-2.5 हजार लोकांना मी वह्या वाटप करतो गुरु पौर्णिमा दिवशी। आणि माझ्या हेच गुरु पौर्णिमाला माझ्या गुरुंकडून मी माननीय वंदनीय पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आज उपमुख्यमंत्री लाडके एकनाथ शिंदे साहेब आज यांच्या कामाची जी पाहणी बघून त्या कामावर मी त्यांचा आज मी लक्ष देऊन त्यांच्या आदरणीय घेऊन मी आज काम करत आहे। तर असंच मी दरवर्षाप्रमाणे माझ्या हातातून ज्येष्ठ नागरिकांना 1000-2000 छत्री वाटप असतो, 2-2.5 हजार वह्या वाटप असतो गरजू पोरांना। आणि याच्या पुढे मी शासन आपल्या दारी हाही कार्यक्रम शाखेमधून राबवणार आहे। त्यामध्ये डोमिशियल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, इतर काही आधार कार्ड, वोटिंग कार्ड, आभा कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले कार्ड हे माझ्या शाखेतून यांना मी मोफत वाटू इच्छितो। आणि तसंच येणाऱ्या 20 तारखेला गोरेगाव नेस्कोला मुख्यमंत्री यांच्या हस्ते, एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या हस्ते जे माझ्या वॉर्डातले जे 10वी-12वी 2024-25 चे जे 90च्या पुढे टक्केवारी पडलेत त्यांच्या हस्ते तिकडे सत्कार आणि व त्यांचा पारितोषिक तिथे देणार आहोत। मी एवढंच बोलून जय महाराष्ट्र, जय हिंद। आज गुरुपौर्णिमा दिवशी सगळ्या माझ्या वॉर्ड मधले पदाधिकाऱ्यांना, माझ्या शाखेतल्या लोकांना व इतरही लोकांना मी सगळ्यांना शुभकामना व हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले क्या क्या मी आजपर्यंत 2-2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या हाताखाली मी आज 2022 पासून मी आज काम करतोय। मी माझ्या वॉर्डामधले गटर साफ करणं, नाळे साफ करणं, माझ्या वॉर्डातली काही लोकांची समस्या, लाडकी बहिणीचे फॉर्म भरलेत, 2-2.5 हजार फॉर्म भरलेत लाडकी बहिणींचे। परत दहीहंडी कार्यक्रम राबवतो, शिवजयंतीचा कार्यक्रम राबवतो, रामनवमीचा कार्यक्रम राबवतो, गणपतीचा स्टेज लावतो,
स्वच्छ अभियानचा कार्यक्रम घेतो, रक्तदान शिबिर घेतो. माझ्या वार्डात जर 2-1.5 महिन्यात माझे कार्यक्रम असतातच या शाखेतर्फे. मराठी को लेकर विवाद हो रहा है, क्या कहना चाहते हैं? मराठी हा विषय मी जास्त काय बोलणार नाही. मराठी फक्त या इलेक्शन साठी जे लोकांचा उद्धव साहेब आणि राजसाहेब दोघे मिळून हा मराठी मुद्दा फक्त या इलेक्शन पुरते वापरतायत. महानगरपालिका येतोय म्हणून. इतरही इतक्या वर्षापासून मराठी हा सब्जेक्ट कुठे होता? काय केलं मराठीसाठी, लोकांसाठी? किती लोक नोकरीला गेले? फक्त मराठी लोकांसाठी फक्त केसेस घेणं, अंगावरती मारामारी करणं. हे आपले बंगल्यामध्ये बसून काम करतात, ऑर्डर देतात. खालच्या ग्राउंड लेवलला लोकांचे मरणिक होते. काही नाही. मराठी लोकांचा मातृभाषा आहे आणि असणार, हा राहणार. आणि मुंबईत आज आपण मराठी लोकांसाठी काही लोकांनी केले नाहीयेत. फक्त मराठीच्या नावाने महानगरपालिकेला लुटलेत आणि यांचे खिशा भरून घेतले. आज यांना इतके वर्षापासून 30 वर्षापासून हा महानगरपालिका यांच्या हातात होती, शिवसेनेच्या उपाटाच्या हातात होती. आज त्यांना मराठीचा दिसतो का सब्जेक्ट? आणि जे पण चाललंय हिंदू मराठी हे आपले कायमस्वरूपी राहणार. मुंबईत मराठी अस्तित्व हे कुठेही थांबणार नाही. मराठी हा चालत राहणार. मराठी लोकांना, जितक्या लोकांना मराठी तुम्ही नोकरी द्या, त्यांना शाळेसाठी कुठे फीस माफ करा, कुठे शाळा त्यांचा डोनेशन हे करा. हे सगळं सोडून फक्त तुम्ही आंदोलन करणार, कार्यकर्त्यांना मारण लावणार आणि कार्यकर्त्यांना केसेस घेणार. फक्त हे चाललंय यांचं. पहले तो मैं आप सब चैनल्स का धन्यवाद देना चाहती हूँ. शाखा क्रमांक 32च्या माध्यमातून आज जे काही प्रवीण नलावडे यांनी हा उपक्रम राबवलाय त्याला तर पहिला मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. गेली 3 वर्ष आम्ही शिंदे गटामध्ये म्हणजे ओरिजिनल शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून शाखा प्रमुख म्हणून प्रवीण नलावडे आणि प्रिया चव्हाण या दोघांनी खूप छान छान कार्यक्रम घेतलेले झाले आणि जवळजवळ त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना मी उपस्थित आहे. हे कार्यक्रम तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला, महाराष्ट्राच्या राज्य लेवलला घेऊन जायचे नाहीये, पण हे जर तुमच्या एरियामध्ये राहणाऱ्या ठिकाणी जर तुम्ही असे कार्यक्रम केले आणि लोकांना आपलंसं केलं तरी सुद्धा आपल्या पक्षाचं नाव होत आहे. गेली 3 वर्ष सातत्याने छत्री वाटप असू दे, वह्या वाटप असू दे किंवा दुसरे कार्यक्रम आपले असतात जसे की शिवजयंती असते, दहीहंडी असते, गणपती उत्सव असतात. मला वाटतं क्रिकेटचे सामने पण घेतो ना, क्रिकेटचे सामने, सीझन क्रिकेट वगैरे त्या टाईपचे इतके कार्यक्रम हा मुलगा घेतो ना, हे खरोखरच त्याला ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. आणि असे कार्यक्रम मी फक्त प्रवीणनेच नव्हे तर आपल्या विभागामध्ये प्रत्येक शाखा प्रमुखाने घ्यावेत असा त्यांना मेसेज देऊ इच्छिते. खूप छान कार्यक्रम आहे, त्याला खूप खूप शुभेच्छा. मराठी को लेकर क्या विवाद हो रहा है, प्लीज बताइए. खूप चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्य आहे, मराठी बोललंच पाहिजे, पण जबरदस्ती नाही करू शकत आपण, कारण महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे. इथे प्रत्येक परराज्यातून, परप्रांतातून किंवा आम्ही जरी मुंबईमध्ये राहत असलो तरी आमची गावं बाहेरगावी आहे. आम्ही बाहेरगावाहून मुंबईमध्ये कमवण्याच्या दृष्टिकोनातून आलेलो आहोत. तसे इतर राज्यातून येणारे बरेचसे लोक असतात आपल्याकडे, तर त्या सगळ्यांनाच मराठी येणार असं आम्ही म्हणू शकत नाही, पण त्यांनी शिकावं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बिझनेस करताना तुम्हाला ज्या वस्तू लागणार तुम्ही विकतात त्या येणारा माणूस मराठीच असणार. मग त्याला मराठीतून तुम्ही जर विश्लेषण करून सांगितलं तर कसं सांगणार? तुम्हाला जर मराठी नाही आली तुम्ही लोकांना कसं सांगणार? त्यासाठी मराठी येणं गरजेचं आहे, पण जबरदस्ती नाही.